दक्षिणच्या विकासासाठी काडादी यांना विजयी करा. माने, शिवदारे, हसापुरे, शेळके एकत्रित प्रचारात. गेल्या 10 वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामं झाली नाहीत. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धर्मराज काडादी यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असणाऱ्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. तेव्हा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केलंय. शुक्रवारी हत्तूर या गावाचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नेते जाफर ताज पाटील, सिकंदर ताज पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, महादेव पाटील, अशोक देवकते, शिवानंद पाटील, कुंडल, सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले, रावसाहेब वनमाने, सोमनिंग कनप वडियार, बिळेनी पट्टे वडियार, नागप्पा गुंडू, अब्दुल गौस शेख, अमजद नदाब, रावसाहेब वनमाने, शुकर सगरे आदी उपस्थित होते. माने म्हणाले, धर्मराज काडादी यांना मानणारे हत्तूर हे गाव आहे. या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असल्यानं सर्वांनी एक दिलानी, एक मनाने व प्रामाणिकपणे काम करून काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे. आम्ही सर्वजण काडादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमच्या सर्वांच्या मान्यतेनंच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत. हा एकीचा संदेश मतदारसंघात जावा, यासाठीच आम्ही गावभेट दौरा करत आहोत. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपापसातील गैरसमज दूर करून काडादी यांच्या विजयासाठी ग्रामस्तरावर आणि तालुका स्तरावर तसेच शहरात राहणाऱ्यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी नियोजन करावे, असे त्यांनी आवाहन केले. जागरूक आहे आणि हत्तूरवरनं सगळी दिशा तालुक्याची ठरत असते. हत्तूर हे धर्मराज काडादी साहेबांना मानणारं गाव आहे. या निवडणुकीचे शेवटचे 4-5 दिवस राहिलेले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या कुठल्या घटना घडल्या हे तुम्हाला सगळं माहीत आहे. आणि या घटना घडल्या तर सगळं विषय संपलाय. त्या विषयावर पडदा पडून आम्ही उत्तर सोलापुरातली सगळी गावं, शहरातली काही सगळी गावं, शहरातली काही मतदारसंघ आणि दक्षिण सोलापुरातल्या काही गावांना, सगळ्या गावांनी धर्मराज काडादी साहेब वगैरे दौरा केला. त्यावेळेला मी उत्तरचा दौरा करत होतो. आम्ही एकत्र आहेत आणि एकत्र मेसेज सगळीकडे जावं, आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने आज दौरा ठेवलेला. प्रमुख काही गावाला ठेवलेला आहे, तिथे करून आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यात मेसेज जावा आणि आमच्या सगळ्याच्या सहकार्याने, आमच्या सगळ्यावर विश्वास ठेवून आणि तुमच्यावर सगळ्यावर विश्वास ठेवून धर्मराज काडादी साहेब या निवडणुकीला उभारलेले. मला विनंती करायचं आहे की गाव मोठं आहे, अनेक लोक मतदारसंघातील शहरामध्ये राहतील, अनेक लोक वस्त्यावर राहतील. ते मतदानाचं नियोजन आपण करावं. ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी. जिथं जिथं अडचणी येईल, जिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी मतदानासाठी लागणाऱ्या असतात किंवा मतदानाच्या आधी काय लागणारे असतात त्याचं नियोजन केलं जाईल. आपण सगळ्यांनी मतदान जास्तीत जास्त करावं. रावसाहेबांनी मगाशी सांगितलं की मागचं आता लोकसभेचं आता तुम्ही विसरून जा, आता तेच डोक्यात तुम्ही घेऊ नका. आपल्याला लीड कसं मिळतं आणि कसं लीड मिळवायचं हे आपण प्रयत्न करा. आणि खरोखर जो मतदारापर्यंत माणूस आहे, जनतेपर्यंत माणूस आहे, त्याच्याशी संपर्क साधा आणि सगळ्या मिळून धर्मराज काडादी साहेबांना आम्ही उमेदवारी दिला आणि तुम्ही पण एक मताने, एक मनाने, एक शिक्क्याने तसा हा जे पेटी आहे मतदानाची, त्याच्यावर हाताचं चिन्ह नाही, त्याच्यावर धनुष्यबाणाचं नाही, त्याच्यावर तुतारीचं नाही, म्हणजे सगळे चिन्ह नवीन आहेत. एक जुनं सोडलं तर म्हणजे बाकीचे सगळे नवीन आहेत. सगळ्यात तो प्रॉब्लेम आहेच. तशा पद्धतीनं धर्मराज काडादी साहेबाचं आम्ही कॉम्प्युटर 2-4 चिन्ह मागितले होते, पण निवडणूक आयोगानं ते आपल्याला नियमामध्ये बसत नाही किंवा सिरियल प्रमाणे कुणाला द्यावं लागतं ते आपल्याला घ्यावं लागतं म्हणून कॉम्प्युटर चिन्ह घेतलं. कॉम्प्युटर तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही. ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे, ग्रामसेवक कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे, खताच्या दुकानात सुद्धा कॉम्प्युटर आहेत.
सगळ्याकडे कॉम्प्युटर, त्याच्यासाठी नवीन नाही यायचे. आणि आपण कॉम्प्युटरला उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला आपण मतदान कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून आपण मतदान करावं आणि धर्मराज काडादी साहेबांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन करण्यासाठी आलो. पण सगळ्यांनी ते आम्हाला साथ द्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.